दरम्यान राज ठाकरेंच्या मातोश्री वारीने ठाकरे ब्रँड अधिक मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत आणि हेच संकेत ओळखत शनिवारी ठाकरेंनी विरोधकांना एक आव्हान दिलं. ठाकरे ब्रँड तुम्ही पाहिलेलाच नाही, जेव्हा ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा सगळ्यांचा बँड वाजेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय, ज्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा झालेली आहे. ठाकरेंच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात सुद्धा पडसाद बघायला मिळत आहेत. अरे ठाकरे बँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. ठाकरे ब्रँडवरून पुन्हा एकदा राजकीय वादळ घोंगावू लागले. त्याचं कारण म्हणजे लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँडच्या चर्चेनं जोर धरलाय. त्याचं कारण म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अरे ठाकरे बँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो. आता उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला पार्श्वभूमी आहे ते नुकत्याच झालेल्या मुंबईतल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीची. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे असा प्रचार करण्यात आला, पण असं असतानाही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या शिलेदारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ब्रँड ठाकरे संपल्याची टीका केली. कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड. महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत. ते ब्रँड कायम राहणार, परंतु त्यांच्या नावाचा आधार घेऊन जे स्वतःला कोण ब्रँड म्हणत असतील त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. ही कालची जी काही निवडणूक झाली, मी त्याच्यात काही जास्त लक्ष घातलं नाही, कारण कधीच मी तुमच्या कार्यकारिणीत काय चाललंय, उमेदवार कोण आहेत, कोण काय प्रचार करतंय, सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं, ठाकरे ब्रँड. अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो. एकीकडे उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडवरून सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर टीकेचे बाण सोडले. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करतं आहे हा त्यांचा, लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो, परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार. इलेक्शनमध्ये कळेल. आता काय 2च महिने राहिलेत सगळे निकाल यायला, 2-2.5 महिने राहिलेत. जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळ्या निवडणुका होतील आणि निकाल येतील. त्यावेळेला कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो ते कळेल. शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीविषयी वारंवार सकारात्मक वक्तव्य केलं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. ठाकरे बंधू एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. कारण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास ठाकरे ब्रँडचा फायदा होणार आहे. तसंच मराठी मतदारांचं भावनिक पाठबळ ठाकरे ब्रँडला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच ठाकरे ब्रँड भोवती राजकारण फिरताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.